रविवार 4 दिवस सलग दिवसभर उन्हात उभं उसाला पाणी चालू होतं. ऊस आपले काय कार्यक्रम ती याचे पॅकेज बरं आठव दोन देणे आपण पूरा का चलना की बसू ऐका ना पाट्या उचलायला बस असून आमच्या कांद्याला साधारणपणे उत्पादन खर्च हा 15 ते 20 रुपये प्रति क्विंटलपर्यंत प्रति किलोपर्यंत येत असतो. आणि साधारण आजचे मार्केट बाजार भाव जर पाहिले तर साधारण 200 पासून ते 1000 रुपयापर्यंत, पण उंचात जरी 1000 रुपये मार्केट दाखवत असेल तरी सरासरी 500 ते 600 रुपयांनी कांद्याची खरेदी मार्केटमध्ये चालू असते. तर साधारणपणे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जर बघितला तर 1500 ते 2000 असं येतो की सध्या 60 ते 70 क्विंटल प्रति एकरी उत्पादन निघतंय. आणि 60 ते 70 क्विंटलचा एकरी जर हिशोब जर केला तर 1500 ते 2000 रुपये क्विंटलला खर्च येतो आणि मार्केटमध्ये 500-600 रुपये विक्री होते सरासरी. तर आमचं केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना 15 ते 20 रुपयापर्यंत प्रति किलोला म्हणजे केंद्राने अनुदान द्यावं आणि जे निर्यात धोरण आहे ते एकसारखं ठेवून कायमस्वरूपी कांद्याचं निर्यात चालू ठेवावी. कांदा हा असं उत्पादन आहे की याच्यापासून म्हणजे जीवनावश्यक मध्ये जरी टाकलं तरी तो कोणी खाल्ला नाही तर कोणी मरत नाही असं तर काही दिसत नाही. तर कांद्याला सरासरी बाजारपेठ ही उत्पादन म्हणजे खुली करून दिली पाहिजे असं माझं मत आहे. आज उन्हाळ कांद्याचे बाजारभाव 700 ते 800 रुपये सरासरी विकताय आणि या भावामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होतंय. कारण की कांद्याला उत्पादन खर्च हा क्विंटलला 2000 रुपये येतोय आणि 500 ते 700 रुपये कांदे विकताय, म्हणजे किमान 1500 रुपये हा शेतकऱ्याला क्विंटल मागे तोटा आहे. तर याची कुठंतरी शासनाने तात्काळ दखल घेऊन कांद्याला 1500 रुपये म्हणजे जोपर्यंत भाव कोसळले तेव्हापासून बाजारभाव उत्पादन खर्चाच्या पातळीच्या वर जात नाही तोपर्यंत किमान 1500 रुपये अनुदान हे शासनाने द्यावं. अन्यथा इथून पुढे शेतकऱ्यांना शेती करणं हे मुश्किल होणार आहे. दिवसेंदिवस खताचे भाव वाढत आहे. आत्ताच मध्यंतरी 300 ते 400 रुपये खताच्या गुणी मागं वाढले. मजुरीचे दर वाढत आहे, डिझेलचे दर वाढत आहे, औषधांचे दर वाढत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर 1500 रुपये क्विंटलला कांदा हा तोट्यात विकावा लागतोय, कसा जगेल शेतकऱ्याने? याचा सरकारने तातडीने कुठेतरी विचार करून तातडीने 1500 रुपये अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विक्री केलेल्या कांद्याचे जमा करण्यात यावे.